शेतकरी एकता जिंदाबाद. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. उगाच भाऊ माल दुकानवर जाणार अरे घाबरू नका ना, तुम्ही चला ना हो. पाहायला फासावर द्या ना आपल्याला. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूनं बोललो म्हणून सन्माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी स्वतःवर वडून घेतलं आणि माझं थोबाड फोडून असा गुन्हा मायावर दाखल केला. ठीक आहे, गुन्हे दाखल करायला मी घाबरत नाही, मात्र शेतकऱ्यावर बोलत असताना, शेतकऱ्याची बाजू मांडत असताना आम्ही कुणाला घाबरणार नाही. आम्ही तुमच्या गुन्ह्याला घाबरणार नाही. आणि शेतकऱ्याच्या तरण्याबान मर्दपुरांनो, अरे लोकशाही वाचवण्यासाठी, यांची झुंडशाही हाणून पाडण्यासाठी हा पठ्ठ्या रस्त्यावर उतरलाय. झोपलाय काय घरात बसून? मोबाईलवर काय बघताय? सन्माननीय एसपी मॅडम, ऍडिशनल एसपी मॅडम यांच्याकडे मला हजर राहायचे आदेश एपीआय साहेबांनी दिले आणि म्हणून या आळण गावामधून एसपी ऑफिसला मी आता हजर राहण्यासाठी चाललोय. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मला पावबंद करण्यासाठी, अटक करण्यासाठी ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कार्यालयात हजर राहा 12 वाजेपर्यंत असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र सरकारच्या गाडीत मी जाणार नाही. सरकारची गाडी मला आवडत नाही. सरकारच्या गाडीला मी बोजा बनणार नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून असं रस्त्यावर चालत जाणार आहे. एसपी ऑफिसला चालत जाणार आहे. आळंद पासून निघालो. अरे शेतकऱ्यांच्या पोरांनो, शेतकऱ्यासाठी कळवा असेल तर चला या एसपी ऑफिसला जाऊया आणि या झुंडशाहीला, हिटलरशाहीला हाणून पाडूया. जय जवान जय जवान जय जवान जय जवान जय जवान जय जवान. आणि माझ्या पाठीवर हवालदिल झालेला शेतकरी लटकलेला आहे. या शेतकऱ्याच्या अपेक्षा, या शेतकऱ्याच्या खांद्यावरचं कर्ज माझ्या खांद्यावर घेऊन एसपी ऑफिसला मी निघालेलो आहे. दाखवून दे शेतकरी आपला. जय जवान जय जवान. एक शेतकरी आहे आणि मी काल जे आमदार महोदयांना बोललो की फक्त भाजपच्या वावरात जाऊ नका, ते कशासाठी बोललो तर या शेतकऱ्याचं तुम्ही गरण ऐकून घ्या. आम्ही भावांना एमएसपीचे भाव 24 रुपये असे शासनानं भाव बांधून दिले होते, परंतु तालुक्यात रजिस्ट्रेशन झालं, हजारो शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन केलं, पण काही मोजक्याच शेतकऱ्यांचं मक्का त्या ठिकाणी खरेदी केलं गेलं. पण साधारण शेतकरी जो आहे, गरीब शेतकरी, त्याची 24 रुपये आम्ही भावांना मक्का विकली नाही. त्यांना प्रायव्हेट बाहेर 1400 रुपये भावांना मक्का विकली आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं. आणि फुलंब्री तालुक्याचं दुर्दैव आहे की प्रत्येक वेळेस असा शांत आमदार भेटतो आणि तालुक्याला कुठलीच प्रगती नाही. शेतकऱ्याचं कोणताही आमदार काम करून द्यायला तयार नाही. पण शेतकऱ्यांच्या मुलं आवाज उचलायला लागले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करता, दडपशाही करता. गावापासून ते तालुक्यापर्यंत या भाजप सरकारची गुंडगिरी चालू आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जवान. त्या अनुषंगानेच फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची मक्का 2400 रुपये भावानं खरेदी केली गेली. 6 महिन्यापासून आमच्या शेतकऱ्यांमध्ये हा उद्रेक होता आणि म्हणून काल गावाची पाहणी करायला आले तर फक्त बूथ प्रमुखाच्या वावरात गेले, चहा नाश्ता पोहे खाल्ले. मी सन्माननीय आमदार महोदयाला सरपंच म्हणून फोन केला
की एका गरीब शेतकऱ्याच्या वावरात गहू पडलेले आहे सांगण्यासाठी तिकडे देखील भेट द्या म्हणून आमदार महोदयांनी माझा फोन घेतला नाही. मात्र मी बोललो आणि मी काय बोललो की जर तुम्ही असा भेदभाव केला तर मी असं काही करेल. आमदार महोदयांना उद्देशून मी कधी बोललोच नाही. तरी देखील माझ्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. आता मला अटक करण्यासाठी शासनाची गाडी येणार होती, पण मी म्हणलं आपण पायी एसपी ऑफिसला जाऊया, तिथं अटक होऊया आणि महिना 15 दिवस तिथंच राहूया. म्हणून माझा शेतकरी बांधव घेऊन मी एसपी ऑफिसला निघालेलो आहे. जय जवान, जय किसान. जय जवान, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद. अरे तरुणा, बघतोस काय, जागा हो, तुझ्या हक्कासाठी लढायला उभा राहा, रस्त्यावर उतर. हा संदेश देण्यासाठी एक तरुण या ठिकाणी आज रस्त्यानं एसपी ऑफिस ऍडिशनल एसपी मॅडम यांच्या कॅबिन मध्ये चाललेला आहे. मला दाबून ठेवा, मला अटक करा, मला गोळ्या घाला, पण हा मंगेश साबळे शांत बसणार नाही. मी बोललोय ज्या वेळी माझ्या शेतकऱ्यावर अन्याय होईल त्यावेळी मी आवाज उचलेल. आणि फक्त भाजपच्या लोकांची मक्का खरेदी होते, फक्त भाजपच्या लोकांचे पंचनामे होते, त्यांना जास्त विहिरीचे लाभ भेटत आहे, त्यांना जास्त गोट्याचे पैसे त्यांचे लवकर भेटत आहे. मग बाकी शेतकऱ्याचं जगण्या तुम्ही मान्य केलं नाही का? तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून तुम्ही त्यांचे काम करणार नाही का? मग शेतकऱ्यांचा वाली कोण असणार हा प्रश्न विचारण्यासाठी एसपी ऑफिसला आम्ही या ठिकाणी निघालेलो आहे. मायबाप जनता आनंद या ठिकाणाहून संभाजीनगर एसपी ऑफिसला पायी यात्रा आम्ही काढलेली आहे. आणि प्रशासनाला विनंती आहे, जर मी शेतकऱ्याच्या बाजूनं बोलत असाल, माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर या अनुराधाताई चव्हाण आणि यांचे पती अतुल चव्हाण यांनी 4000 कोटीचा आणि 250 कोटीचा नवीन घोटाळा केलाय. याची चौकशी मुख्यमंत्री साहेब तुम्ही कधी करणार आहे? म्हणजे जो पैसावाला आहे तो सत्तेचा वापर करून सिस्टमचा फायदा घेऊन गरीब शेतकऱ्यांच्या पोराला दाबण्याचं काम करणार आहे का? तुम्ही हिटलरशाही या महाराष्ट्रामध्ये चालू केली आहे का? हा प्रश्न विचारण्यासाठी एसपी ऑफिसला आम्ही निघालेलो आहे. आणि सर्व तरुण बांधवांना विनंती करतोय, अरे हक्काची लढाई आहे, सामील व्हा, अन्यायाविरुद्ध आवाज उचलायला शिकवा, नाहीतर उद्या तुम्हाला पिकाचे पंचनामे होणार नाही, तुम्हाला पैसे मिळणार नाही. फक्त भाजपच्याच लोकांच्या खात्यात पैसे येतील तेव्हा मात्र तुम्ही बोंबलत बसू नका. आता या लढ्यामध्ये सामील व्हा. जय जवान, चलो बस हो गया, अभी जाएंगे पैदल पैदल.